नमस्कार, मी अरविंद आठले. काल आपण गाणगापूरला पोहोचलो. त्या एक चातुर्मास पूर्णपणे या गाणगापूरला राहायचं आहे. आता ज्या ठिकाणी मी राहिलो ही होती चिदानंद धर्मशाळा. चिदानंद धर्मशाळा ही मंदिराची ऑथराइज्ड अशी धर्मशाळा आहे, मुख्य मठाची. निर्गुण मठ जो आहे महाराजांचा, भक्ताने उतरण्यासाठी म्हणून ह्या चिदानंद धर्मशाळेत सर्व सोयी केलेल्या असतात. 30-40 खोल्या आहेत, मी मागे सांगितलं तुम्हाला. आणि मंदिरापासून साधारणपणे एक अर्धा किलोमीटर अंतरावर दंडवती धर्मशाळेकडे जाताना हा चिदानंद ही धर्मशाळा ती लागते. तर या धर्मशाळेमध्ये आमची राहायची सगळी सोय झाली. मुळात आता थोडीशी मी तुम्हाला धर्मशाळेचा परिसर, कसे आम्ही राहिलो असू याची तुम्हाला कल्पना यावी यासाठी, आणि गाणगापूरचा सगळा परिसर. कारण रोज एकेका अष्टतीर्थावर मी जप करण्यासाठी जात असे. गायत्री पुरस्कार माझं चालू होतं आणि ह्याचा बराचसा मोठा भाग या महाराजांच्या भूमीत व्हावा अशा इच्छेने मी 4 महिन्यासाठी तिथे राहायला आलो. तर आता ही चिदानंद धर्मशाळा तुमच्या समोरची दिसते आहे, ही आहे चिदानंद धर्मशाळा. आणि या धर्मशाळेमध्ये बाकीचा सगळा आजूबाजूला जो काही सगळा प्रदेश, हा आतला सगळा धर्मशाळेचा भाग आहे. या 14 नंबरच्या खोलीत मी राहिलो होतो. आणि समोर हे अशा सगळ्या चौकोन मोठा आहे, खाली मध्ये मोठं ग्राउंड आहे, मागच्या बाजूला संडास आणि सगळा एक दत्ताचं मंदिर आहे मुख्य मध्यभागी, आणि ओवऱ्या आहेत सगळ्या. या ओवऱ्यामध्ये अनेक लोक झोपत असत. ही 13-14 नंबर, ही जी 14 नंबरची खोली, या ठिकाणी मी राहत असे. 4 महिने मी या जागेत काढले. मोडगळीला आलेलं दिसतंच आहे तुम्हाला कशा परिस्थितीत काय असेल. काल सगळं वर्णन मी केलं आहे तुमच्यासमोर. आणि मंदिराच्या समोर हा महासतीचा कट्टा आहे. हे काल तुम्हाला सांगितलं स्मशान आहे. हे स्मशानामध्ये हा महासतीचा, कारण तो सगळा प्रसंग या ठिकाणी घडला. तर ही जी सतीचं मंदिर आहे, ओटा आहे, ज्या ठिकाणी हे सगळं घडलं, त्या ब्राह्मणाचा प्राण परत आला. तर हा सगळा जो भाग आहे हा स्मशानाच्या समोर ही धर्मशाळा आहे. आणि यामुळे काही त्याचे जे रिलेटिव्ह सगळे जे प्रसंग आहेत तुम्हाला ते मी त्यानंतर सांगणार आहे. आणि त्यानंतर आता हे गाव, या गावातल्या प्रत्येक अष्टतीर्थामध्ये मी रोज जात असे एकेका ठिकाणी जप करण्यासाठी गायत्रीचा. ती अष्टतीर्थ जी चालू होतात ती संगमापासून चालू होतात. पहिलं जे अष्टतीर्थ आहे षटकुळ, भीमा आणि अमृताच्या संगमावर पश्चिम तटावर औदुंबर वृक्षासमोर असलेलं हे षटकुळ तीर्थ, हे प्रयाग तीर्थासमान आहे असं वर्णन पुरुषैत्रात केलेलं आहे. त्यानंतर पश्चिम तटावर कल्पवृक्षासमोर असलेलं दुसरं एक तीर्थ म्हणजे नरसिंह तीर्थ. त्यानंतर मणिकर्णिका कुंड आहे जवळ, त्या ठिकाणी काशीचा पूर्णपणे अनुभव येतो, काशीसारखा असल्यासारखा. आणि तिथलं पाणी निघालेलं भीमा नदीला ज्या ठिकाणी जाऊन मिळतं ते आहे भागीरथी तीर्थ. हे तीर्थ काशी समान आहे. यातली कथा आपण गुरुचरित्रात ऐकली असेल. त्यानंतर आहे पापविनाशी तीर्थ. महाराजांच्या बहिणीला जे कोड झालेलं होतं, हे सगळं त्या ठिकाणी कसं गेलं या संबंधीची कथा आहे गुरुचरित्रामध्ये. तर हे पापविनाशी तीर्थ, ऐसे प्रख्यात तीर्थ देगा धाम पापविनाशी ऐका, जे करीती स्नान भक्तिपूर्वका सप्तजन्मींची पापे जाती, असं या पापविनाशी तीर्थाचं वर्णन आहे. त्यानंतर येतं कोटी तीर्थ. कोटी तीर्थ म्हणजे सोमसूर्य ग्रहणासी अथवा संक्रांती पर्वणीसी अमा पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान तेथे करावे. सवत्सेसु धेनु देखा सालंकृत करोनी ऐका, दान द्यावे द्विजानिका एक एक दान कोटी सरसे, म्हणून ते कोटी तीर्थ. त्यानंतर आहे रुद्रपाद तीर्थ. हे तीर्थ गया तीर्थासारखं आहे. रुद्रपादाची पूजा केल्यानं कोटी जन्मांची पापं जातात अशी समजूत आहे.
त्यानंतर येतं चक्रतीर्थ. या ठिकाणी जर स्नान केलं तर पाप्याला सुद्धा ज्ञान होतं आणि द्वारका तीर्थासारखं पुण्य फळतं. तेथे अस्थी चक्रांकित होतात. या तीर्थाजवळ केशवदेवाचं मंदिर आहे. आणि त्यानंतर मन्मथ तीर्थ, पूर्णपणे पूर्व भागाला गावाच्या जिथे कल्लेश्वराचं मंदिर आहे त्याच्या तिथे मन्मथ तीर्थ आहे. पुढे मन्मथ तीर्थ ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी समान ती क्षेत्र परियसा, असं याचं वर्णन केलेलं आहे. या मन्मथ तीर्थी स्नान करावे, कल्लेश्वरा ते पूजावे, प्रजावृद्धी होय बर्वे अष्टैश्वर्ये पाविजे. अशी ही या सगळ्याची तुम्हाला मी छायाचित्रसुद्धा सोबत जोडलेली आहेत. त्यानंतर मुख्य काही आहेत, मधले काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी मी जात असे. त्यात आहे विश्रांती कट्टा. महाराज जे संगमावरून मंदिरात मठात यायचे, वाटेत ते विश्रांतीसाठी थांबायचे. त्या शेतकऱ्याची कथा आपण गुरुक्षेत्रात ऐकलेली आहे. तो आहे विश्रांती कट्टा. आणि शेतकऱ्याच्या भक्तीनं संतोष पाहून त्याच्यावर कृपा केल्याची घटना आपण याच्यात ऐकतो. त्यानंतर आहे नागेशी. सायनदेव ब्राह्मणाच्या भेटीचा आणि महाराजांचा जो काही संबंध आला तर 13-14व्या अध्यायामध्ये या भेटीचा उल्लेख आहे आणि त्याला अभय दिल्याचा उल्लेख आहे. तर ब्राह्मणाने दिलेल्या आश्वासनानंतर 25 वर्षानंतर त्या ब्राह्मणाला श्रीनी आश्वासन जे दिलं की आपली पुन्हा भेट होईल. आणि त्यानंतर गाणगापुरात तो श्रींच्या दर्शनाला आला आणि तो श्रींची सेवा करण्यासाठी, या भक्ताचं अंतःकरण कसं काय आहे पाहण्यासाठी त्याने त्याची परीक्षा घेतली सायनदेवाची. आणि याबाबतची घटना 41व्या अध्यायामध्ये सविस्तर आलेली आहे. तो कसा पळत सुटला, 2 नाग त्याच्या बाजूला होते, अग्नी आणायला सांगितला होता त्याला मठातून. महाराज होते या संगमापाशी. आणि ही जी सगळी घटना घडली आहे त्याचं जे वर्णन आहे ते सगळं नागेशी. आपण जातो गाणगापुरात, फक्त समाधी त्यांचं मोठ्या मठ पाहतो आणि परत येतो. मी नेहमी म्हणतो की भोज्याला शिवल्यासारखं कधी करू नये. ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणाचं सर्वंकष वर्णन, सर्वंकष पाहणं आपल्याच्याने झालं पाहिजे. त्यानंतर येतो सतीचा कट्टा. माहूरच्या धनिकाच्या दत्त नावाच्या मुलाला विवाहानंतर 4 वर्षांनी क्षयाची व्याधी झाली आणि ती बरी व्हावी म्हणून अनेक उपाय केले, पण व्याधी विकोपाला गेली. सरतेशेवटी त्याची पत्नी त्याला घेऊन श्रींच्या दर्शनासाठी गाणगापूरला येताच त्याचं प्राणोत्क्रमण झालं. काय कठीण प्रसंग ओढवला असेल त्या पोरीवर. यासंबंधी 30-31-32 या 3 अध्याय स्वतंत्रपणे गुरुक्षेत्रात दिलेले आहेत. आणि तिने जी काय सती जाण्याची या ठिकाणी सगळी जी काही तयारी केली आणि त्यानंतर जे काही सगळं कथानक घडलं हे गुरुक्षेत्रात सविस्तर वर्णन केलेलं आहे. सगळ्यात मोठं या ठिकाणी उपासनेत असेल तर ती तुमची विश्वास पाहिजे, प्रचंड श्रद्धा पाहिजे. अमुक होईल म्हणजे होईल याची खात्री पाहिजे मनामध्ये. कुठेतरी 1% जरी मनात शंका असली तरी मग ते होत नाही. श्रद्धेला प्रचंड महत्त्व आहे. गुरुपेक्षाही गुरुभावाला प्रचंड महत्त्व आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आणि मग त्यानंतर ही जी काही सगळी ठिकाणं आहे ही तुम्हाला मी थोडीशी दाखवली आहे. आता या ठिकाणी मी राहिलो. 4 महिने राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ते सुद्धा गाणगापूर एक प्रकारचं खेडं आणि पावसाळा, नदीला सगळं लाल पाणी, काय प्यावं, कसं काय करावं, सगळं आजारी पडलो तर या ठिकाणी विचारणार कोण, असे अनेक प्रश्न समोर असताना या ठिकाणी आम्ही राहिलो. अत्यंत आमच्या आयुष्यातला आनंदाचा हा काळ होता हे मी तुम्हाला सांगितलं. तर या ठिकाणी रोज पहाटे उठायचं, संडास व्यवस्थितपणे साफ करायचे, एकदा जाऊन यायचं 2दा. मठाने माणसं ठेवली ती संडास सफाईला, नाही असं नाही, पण एवढ्या पहाटे ती येत नसत ना. त्यांची ड्युटी 7:30-8ला, त्यावेळी ती यायचे, मग ते साफ वगैरे करायचे. पण मधल्या काळात जे पहाटे ज्याची गरज पडते दिवसभरात, तिची काय घाण लोकांनी करून ठेवलेली असेल, आत पाण्याची सोय कमीत कमी असायला पाहिजे, आत काहीतरी एखादं टमरेल असलं पाहिजे. तिथे नसेल ते लोक तरी काय करतील. गाणगापूरला बिभत्स रसाचा मी भरपूर अनुभव घेतलेला.
मी तुम्हाला मागे एकदा कदाचित माझ्या एखाद्या भाषणात सांगितलं असेल की एक वेडी बाई होती, लग्न फिरायची, तिची सुद्धा 3 बाळंतपणं झाली. म्हणजे लोकांच्या वासनेचा किती परम उत्कर्ष आणि परम काय होत असेल, किती घाण त्या ठिकाणी असून सुद्धा वासना थांबत नाही. हे उदाहरण मी मुद्दाम देतो की वासना ही माणसाला, वासना केवळ शारीरिक असते असं काही नाही आहे, वासना अन्नाची सुद्धा असते. मी जे आता अनेक यावेळी फेसबुकमध्ये मी अनेक गेले 3-4 महिने हा प्रयोग करतो. वेगवेगळ्या अन्नांचे रोज एक आजचा नाश्ता म्हणून मी देतो आहे. आणि या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की तुम्ही एखादं आर्टिकल लिहिलं धार्मिक ह्याच्यावर, त्याला कोणी विशेष बघत नाही, पण अन्नाचा फोटो असेल की हजारांनी पाहतात. ॲव्हरेज महिना 14 ते 15 लाख लोक हा भाग पाहतात. मी त्याचं स्टॅटिस्टिक्स ठेवलं आहे. अनेक लोकांना वाटते की हे अण्णा हे काय सगळे यांच्या इथे अध्यात्म सांगतात आणि इथे ह्याच्या गोष्टी काय करतात, अन्नाच्या गोष्टी, वासने, ह्या काय, हे काय. पण अन्नाचं भयंकर महत्त्व आहे. आपल्या धर्माने सुद्धा अन्नदाना जे भर दिलेला आहे याच्या मागे माणसाची वासना तृप्त करणे हा भाग. ही वासना तृप्त झाल्याशिवाय माणूस या क्षेत्राकडे पळत नाही. त्याचं समाधान सगळ्या दृष्टीने असावं. जीवनात कुठल्याही क्षेत्रात गेला तर तो अगदी तृप्त असावा. हा तृप्त असेल, मनाने समाधानी असेल तरच तो अध्यात्म करू शकतो. केवळ मी नियमबद्ध करून मी अमुक खाईन, अमुक खाणार नाही, अमुक करीन, तमुक करीन असे टिंग कुणी मारू नये. कुठल्या वासना केव्हा व्हायची हे काही सांगता येत नाही. विश्वामित्र एवढा मोठा तपस्वी, परंतु शेवटी मेनकेत मन अटकलं. वासना केवढी प्रभावी असते. या वासनेला तुम्ही कमी लेखू नका किंवा मी तिच्यावर विजय मिळवीन असा भाग तर अजिबात कधीही डोक्यात सुद्धा आणू नका. तसं होऊ शकत नाही. जोपर्यंत परमेश्वराची, गुरुची तुमच्यावर कृपा होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या प्रयत्नाने वासनेवर जय मिळवणं इतकं सोपं नाही. अगदी मृत्युमुख समोर दिसत आहे, पण त्यावेळी सुद्धा माणसाला खाण्यापिण्याच्या वासना होतात. हा अनुभव तुम्हाला आला असेल, मला भरपूर आलेला आहे तसा. मी हे जे काही करतोय काम, कुकिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी काम करतोय. मध्ये एकाने असा रिमार्क मारला, काय यांचं अजून इकडे धर्माचं म्हणतात, इथे अध्यात्म म्हणतात आणि इकडे लगेच त्या एखाद्या सामान्य अन्नपदार्थाकडे येतात. यांची अजून वासना स्वतःची संपली नाही तर हे काय, कसला अध्यात्म. आता हे सगळे अज्ञानातून आलेले विचार आहेत. अन्नाचं महत्त्व कमी लेखू नका. माणसाला तृप्तता येत नाही तोपर्यंत त्याची उपासना होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. मी याचं स्टॅटिस्टिक्स ठेवलेलं आहे की अमुक एक पदार्थ दिला, त्या पदार्थांमध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आहेत. गोड असेल तर किती लाईक आहेत, तिखट असेल तर किती लाईक आहेत, आकर्षक दिसणारे किती लाईक आहेत. तो पदार्थ नुसता चविष्ट असून चालत नाही, त्याला सजवावंही तितकंच लागतं. पाहिल्याबरोबर कायची इच्छा झाली पाहिजे अशा प्रकारे तो सजवून तुम्ही दिलात तर त्या समोरच्या माणसाच्या वासना तृप्त होतात. एखाद्याला मनापासून चांगले पदार्थ खाऊ घालून पहा, म्हणजे तुमच्या अन्नाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. एखाद्या घरी तुम्ही गेलात आणि चहाही जर ऑफर नाही केला तर तुम्हाला वाटतं काय आहे, साध्या मॅनर्स नाही आहे माणसाला, चहासुद्धा नाही विचारला. कारण तो चहा विचारावा ही आत तुमच्या अन्नाची तुमची वासना शिल्लक असते. ही वासना पुरवणं आवश्यक आहे, ही पूर्ण करणं आवश्यक आहे, ही संतोष त्याला मिळेल अशा प्रकारे. म्हणून आपण आदरातिथ्य करतो आपल्या पाहुण्यांचं. असो ते या प्रकारे आमचं जीवन अतिशय छान तिथे व्यतीत चाललं. सकाळी उठायचं, ते सगळं करायचं, उपासना करायची, तास, 1.5 तास, 2 तास माझा ध्यान धारणा, बाकी मी जे काही मला सांगितलं होतं मंत्राचं, मला जो काही दत्तमंत्राचा उपदेश झाला आहे त्याचा जप भरपूर करायचा. आणि हे सगळं झालं की मग उठले, चहा पिला आणि मग एखाद्या अष्टतीर्थापैकी मगाची ज्या सगळ्यांचं मी तुम्हाला दर्शन घडवलं, या एकेका अष्टतीर्थावर रोज एके ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी मग साधारणपणे एक 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास जसं ते लांब असेल, पायी सगळीकडे आणि बिना चपलेचं, हे सांगितलं तुम्हाला, अनवाणी. ते त्या ठिकाणी जायचं, एखादं छान व्यवस्थित ठिकाण बघायचं आणि त्या ठिकाणी छान डोळे बंद करून गायत्रीची उपासना सुरू करायची.
माझ्यावर खरोखर माझ्या गुरूंची प्रचंड कृपा आहे, नाही तर हे इतकं माझ्याच्याने झालं नसतं. कृपेशिवाय काही होत नाही हो. गुरुला आळवावं लागतं, त्याला प्रेम करावं लागतं, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या उपासना नुसते नियम काढणे हे करून ते करून असं नाही होत. हे सगळं माझा ह्या सगळ्या करण्याचा माझा ह्या सगळ्या चॅनलचा उद्दिष्टच ते आहे की तुम्ही अत्यंत चांगले उपासक झाले पाहिजे आणि यातले अडथळे तुम्हाला समजले पाहिजे. सगळं काही छान चालू आहे म्हणजे उपासना छान चालू आहे असं नाही. जोपर्यंत तुमच्या उपासनेत अडथळे येत नाही तोपर्यंत तुमची उपासना कसाला लागत नाही. माझा जो काही नियम हा जो मुक्काम झाला गाणगापूरला, याचे हळूहळू परिणाम पुढे होत गेले. त्याचवेळी सगळं मिळालं असं नाही आहे. मग संयम कसा ठेवावा, रागावर नियंत्रण कसं ठेवावं, किंवा समोरच्या माणसाचा कितीही राग आला तरी अरे हा तो अज्ञानी आहे म्हणून असं वागतो, ही जी वृत्ती तुमच्यात उत्पन्न होते त्यासाठी चर्वण करावं लागतं. हे जे चर्वण आहे हे उपासनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. हे चर्वण करायला पाहिजे. तुमचा राग, लोभ, मदमोह सगळं जे काही अष्टविकार षड्विकार असतात हे नष्ट व्हायला पाहिजे. आणि हे नष्ट तुम्ही जबरदस्ती करून होत नाही. जबरदस्ती करून ब्रह्मचर्य पाळलं जात नाही. मी सांगितलं पूर्वी हे उदाहरण मी दिलं आहे की 80व्या वर्षी त्या संन्यासाचा पाय घसरला, एका शिष्याशी त्याचा संबंध आला आणि ती गर्भार राहिली. अशी आपली वासना असते. वासनेला कमी लेखू नका. वासना ही प्रचंड प्रबळ होऊ शकते. याचं वर्णन फार सुंदर काही ठिकाणी मी वाचलेलं आहे. प्रमाथिनी ती अशी आरूढ होते तुमच्यावर आणि ही आरूढ झाली की तुम्हाला आवरू शकत नाही. त्या वासनेची तृप्ती होणं आवश्यक आहे. तिच्यावर नियम बांधून कडक हे करून असं होत नाही. सगळे ऋषीमुनी आपले विवाहित का दाखवले आहेत? मेजॉरिटी 99% यातले विवाहितच दाखवले आहेत. कारण त्यांनी सगळे भोग घेतले. मग ते खाण्याचे असो, पिण्याचे असो, शारीरिक सेक्सचे असो, कसलेही असो, हे भोगल्याशिवाय ते संपत नाही. दाबून कुठली होत नाही. वासना दाबली तर दुप्पट ती वर उसळते. त्यामुळे ह्या कुठल्या गोष्टी उपासनेला केवळ मी जप केला, मी डोळे बंद केले, मी प्राणायाम केला म्हणजे माझी असं नाही आहे. उपासनेची फार विस्तृत क्षेत्र आहे. ही उपासना कुठल्याही प्रकारे कशाही यांनी होऊ शकते हे लक्षात ठेवा. तुमच्या वासनेवर नियंत्रण मिळणं, इच्छा तृप्त करून समाप्त करणं, कसलीच इच्छा न होणं, ही उपासनेची मोठी पायरी आहे. केवळ तुमचे डोळे बंद झाले आणि तुम्हाला समाधी लागली आणि कुंडलिनी जागृत झाली असल्या खुळ्या भ्रमात राहू नका. त्यांनी होत नाही. सर्वात जे श्रेष्ठ होत असेल तर तुमच्या गुरुची कृपा, गुरुच्या कृपेशिवाय यातलं काही होत नाही. आणि गुरु म्हणजे काय याचा शोध जेव्हा प्यारे उलट कामणं में परड देखले मौजा घट घट में नाथ मिराजा आत शिरल्यानंतर तो समजतो. ही इज विदिन. तो तुमच्यातच आहे. कुठेही बाहेर गुरु असत नाही. हे सर्व ईश्वर, सर्व सृष्टी तुमच्यातून चालली आणि तुमच्यात विसर्जित होते असा तुम्हाला अनुभव येतो. तो गुरुचा खरा अनुभव. त्या ठिकाणी मन शांत होतं, कसलीच इच्छा राहत नाही, माणूस तृप्त होतो. हे गुरु करू शकतो. आणि हे गुरुनी करावं यासाठी तुम्हाला अत्यंत सिन्सिअरपणे त्या गुरुला शरण जावं लागतं. शरणागती आल्यानंतर तितिक्षा, वाट किती पाहता तुम्ही, का धीर तुमचा जातो, अविश्वास स्वतःवर उत्पन्न होतो का, हे सगळं बघितलं पाहिजे. तुमच्यात प्रचंड विश्वास पाहिजे. तुमच्या उपासनेवर, तुमच्या गुरुवर तुमचा विश्वास पाहिजे. आणि यासाठी वाट पाहण्याची क्षमता पाहिजे. मला गुरु मिळायला 20 वर्ष लागले हो. काय मी कष्ट केले आणि काय त्यासाठी मला भोगावं लागलं हे मला माहिती आहे. पण हे केल्याशिवाय होत नाही. आज परिस्थिती अशी की माझी कसलीच इच्छा शिल्लक नाही. तृप्त आहे मी.
जीवनात तृप्त असणं हे सगळ्यात महत्त्व आहे. तृप्त म्हणजे अनिच्छा, अनिच्छा म्हणजे जीवन मरणापासून अनिच्छा. या चक्रातून सुटण्यासाठी तुम्हाला अनिच्छा पाहिजे. ही अनिच्छा आणि तृप्तता, अनिच्छेशिवाय तृप्तता येत नाही, तृप्तता आल्याशिवाय अनिच्छा येत नाही. त्यामुळे जीवन तर तुमचं तृप्त व्हावं असेल, जीवनात कसलेही काही असू नये, प्रचंड आपली प्रगती व्हावी आणि आपण कुठेतरी या जीवन मरणाच्या संकट चक्रातून सुटावं असं वाटत असेल तर परमेश्वराला शरण जा, गुरुला शरण जा आणि ह्या गुरुला शरण जाण्यातूनच सगळे पुढचे मार्ग निघणार आहेत. कल्याणाची जी काही गोष्ट कल्याण स्वामींची ऐकता तुम्ही, तो बिचारा पाणी भरणे, इतर सगळ्या गोष्टी करणं कष्ट करीत होता. बाकीच्या शिष्यानं वाटत होतं की पहा आम्ही ज्ञान मिळवतो आणि हा बिचारा हा नुसता हवाली करतोय. त्या हवालीत काय महत्त्व आहे हे समजण्यासाठी तुम्हाला कल्याण व्हावं लागेल. तर हे व्हा. पुढचा भाग आपण पुढच्या वेळी बघूया. नमस्कार.